धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा मानेदार आवाज आदरणीय निलेश सर, एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय. खऱ्या अर्थाने वाई तालुक्याचं क्रिकेट एका व्यक्तीच्या सोबती आणि नावावरती फिरत असतं. अर्थातच वाई प्रीमियर लीग ही पहिली स्पर्धा नवी मुंबई नगरीमध्ये कोणी केली असेल तर ते एक नाव आहे सन्माननीय पंकज दादा वाडकर. याच मैदानावरती 2,22,222 या वर्षातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा कोणी जिंकली तर तो संघ आहे चौनेश्वर 11 आणि त्या संघाचे संघ मालक आपल्या सर्वांचे लाडके पंकज दादा वाडकर यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. किसन दादा कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्माननीय पंकज दादा वाडकर साहेब यांचा विशेष सन्मान. धन्यवाद संतोष सर आणि जयेश भोसले सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल ना तो फायनलमध्ये धडक मारेल आणि नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धोंडेवाडी आणि ससेवाडी या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम कुसगाव कोंडवलीला आमंत्रित केलेला आहे प्रथम बॅटिंगसाठी. सामना आहे 3 षटकांचा. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. तुम्ही पाहताय अनुभवताय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 1 रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आणि क्वार्टर फायनलचा हा सामना आपण आस्वाद घेत आहोत. दोन्ही संघांना विनंती करूया मित्रांनो, इथून पुढे तुमच्यातूनच एक संघ पुढे जाणार आहे आणि फायनल खेळणार आहे. त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण स्पीडअप करा, आपण घाई करा. जेवढा कमी वेळ तुम्हाला घेता येईल तेवढा कमी वेळात तुम्ही हा सामना खेळा ही विनंती आपण करूया. कारण त्याचा लाभ तुम्हाला फायनलच्या मॅचसाठी होईल. अन्यथा फायनलचा सामना हा कमी षटकांचा आपल्याला खेळवावा लागेल वेळेअभावी. त्यासाठी आपण विनंती करूया खेळाडूंना की आपण सहकार्य करा. मॅचला होते सुरुवात. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. तालुका वाई गाव कोंढवली नाव आहे अभि चोरट. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये तालुका वाई गाव कुसगाव नाव चिंतामणी निकम. ही बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलीये आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलचं स्वागत 4 धावेंसाठी आलाय चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय 4 धावेंनी. शुभम यांच्या नावी पहिलं षटक आहे. टीम धोंडेवाडी आणि ससेवाडी या टीम कडून पहिलं षटक हाताळत आहेत. पहिला बॉल हाताळला आणि पहिला बॉल हा 4 धावेंचा होता. बॅटिंग मध्ये अभि चोरट तयार. आपटलेला बॉल ताकदीचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय वाऱ्याच्या वेगा बरोबर सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषा चिरत 4 धावेंसाठी लागोपाठचे 2 बॉल महागडे आहे. टीम साठी कमबॅक करावं लागेल. अभि चोरट आक्रमक झालेत, त्यांना शांत करावं लागेल. एका दृष्टीने जर आपण टीम कोंडवली कुसगावच्या बाजूने हा सामना पाहिला ना तर धावांचा वेग चांगला आहे. पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे 8 धावा कुठलेल्या आहेत आणि अभि चोरट ज्यासाठी जाणले जातात तो खेळ त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. परंतु एका बाजूला टीम धोंडेवाडी ससेवाडीला विकेट घ्यावी लागेल. ह्या महत्वाच्या विकेट आहेत. अभि चोरट चिंतामणी निकम ही सुरुवातीची जोडी आहे ना, ज्या जोडीवरती टीम कोंडवली कुसगावचं भरपूर काय अवलंबून आहे. थोडासा बॉल पुढे ठेवला आणि पुढे ठेवलेला बॉल फेकून दिलाय. अभि चोरट यांच्या बॅट मधून क्लासिकल उत्तुंग आकाशाला गवसणी घालत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6 आलाय तो षटकार. याचा कहर धावसंख्येला आलाय बहर. अभि चोरट यांचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि 3 बॉल वरती अभि चोरट तुटून पडलेले आहेत. जे काय डावपेच शुभम यांनी आखले ना ते डावपेच पूर्णता उधळून लावलेले आहेत. नव्याने रणनीती आता शुभम यांना आखावी लागेल. क्षमता आहे. अनेक वेळा शुभम यांनी चांगला खेळ केलाय. पुढे ठेवलाय बॉल. ही दिशा हा टप्पा
या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. संघाने त्यांचं कौतुक केलं या बॉलसाठी, कारण हा बॉल त्यांनी निर्धाव टाकलाय. कारण सुरुवातीचे 3 बॉल जर महागडे असतील ना तर मनोधैर्य खालावतं, परंतु शुभमॅनचं मनोधैर्य आता वाढलंय, कारण त्यांनी टाकलाय डॉट बॉल. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. आपल्याच पॉलुत्रूमध्ये बॉल फील्ड केलाय, त्यानंतर फेक केली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 बिनगडी बाद. टीम कोंडवली कुसगाव प्रथम बॅटिंग करताना. 2 संघ भोर तालुक्यातील आहेत तर 2 संघ वाई तालुक्यातील आहेत. दोन्ही तालुके अगदी शेजारी शेजारीच आहेत. तुम्ही मांढरदेवीला गेलात आणि या देवीचं जे पठार आहे ना, त्या पठारावरतून जर तुम्ही एका बाजूला पाहिलं तर वाईचा तालुका आहे आणि दुसऱ्या बाजूला भोर तालुका आहे. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल ओलांडतोय सीमारेषा. धावा मिळतील 4. आलाय तो आणखीन एक चौकार. धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्येला पहिल्या षटकामध्ये बहर आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 धावा बिनगडी बाद. सुरुवात दमदार टीम कोंडवली कुसगावची. अजून 2 षटकं तुम्हाला लगेच टाकायचे आहेत. त्यासाठी आपण धोंडेवाडी आणि ससेवाडीला विनंती करूया, मित्रांनो आपण सहकार्य करा. ओव्हर नंबर 2 कडे वळूया. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. अभि सुरट बॅटिंग करतायत. आतापर्यंत बॅटिंग करताना त्यांनी 15 कुटलेले आहेत. चिंतामणी निकम वैयक्तिक 4 वरती बॅटिंग करतायत आणि ओव्हर नंबर 2 साठी तालुका भोर, गाव धोंडेवाडी आणि गोलंदाज आहेत अरविंद धोंडे ओव्हर नंबर 2 साठी. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. बॅटिंग मध्ये अभि सोरट तयार. पाठी ओढलेला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निश्चित आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी एक ऍक्शन केली अभि सोरट यांनी की सरळ बॅटने खेळणं हा महत्वाचा होता, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हा डॉट आलाय, परंतु अभि सोरट यांनी खेळ चांगला केलाय. बॅटिंग करताना आतापर्यंत 15 कुटलेले आहेत. अरविंद यांचा पहिला बॉल चांगला आपटलाय. बॅटची कडा पाठीमागच्या बाजूला संरक्षणासाठी खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. गोलंदाजी करताना जी काही भिन्नता आहे ना ती भिन्नता अंमलात आणायला आता सुरुवात केलेली आहे अरविंद धोंडे यांनी. एक बॉल थोडासा पुढे टाकला, त्यानंतरचा दुसरा बॉल थोडासा आणखीन पाठी ओढला, त्याला उसळी दिली. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी तुम्हाला प्रखरतेने कराव्या लागतात. प्रत्येक बॉल हा वेगळ्या प्रकारे तुम्हाला टाकावा लागतो. तुम्ही एकसारखे बॉल टाकू शकत नाहीत एकाच टप्प्यावरती. क्रिकेट ज्या प्रकारे प्रगत झालं बदललं त्याप्रमाणे खेळाडूंचाही खेळ प्रगत झालाय बदललेला आहे. बॉल क्रमांक 3 समोर आहेत युवा खेळाडू कुसगावचे चिंतामणी निकम. जोरकस खेळण्याचा प्रयत्न, बॅट मधून आवाज चांगला आला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. आतापर्यंत आपण या अगोदर मे महिन्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळलो, त्यानंतर आता रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. सर्व गोष्टी बदलतात. बॅट पासून चेंडू, चेंडू पासून खेळपट्टी, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बदलतात आणि वरतून पडणारा पाऊस. यावेळेला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम कुसगाव कोंढवलीला. फलंदाज येथील माघारी अभि चोरट, परतीच्या दिशेला तंबूच्या श्रेयाला. मध्ये अभि चोरट यांच्या फटक्याची लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला त्यांना भोगावा लागला आपला विकेटने. धक्का क्रमांक पहिला, पहिलं सुयश टीम धोंडेवाडी आणि ससेवाडी या टीमला. भोर विरुद्ध वाई असा रंगणारा हा सामना आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सातत्याने कुसगाव टीम कडून ज्यांनी अनेक वेळा बहरदार खेळ केलेला आहे अमित वरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अर्थात बॉन्ड या नावाने वाई मध्ये प्रसिद्ध असणारे अमित वरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. समोर आहेत अरविंद धोंडे यांचा बॉल क्रमांक 5. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. आलाय तो डॉट. आता शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार अरविंद धोंडे यांचं कौतुक निश्चित करावं लागेल. जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. ज्यावेळेस गोलंदाजीसाठी आले होते ना
त्यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्या होत्या. अशा वेळेस मात्र धावसंख्येची गती कमी करायची होती, संघाला विकेट मिळवून द्यायची होती. अशा परिस्थितीमध्ये एक चांगला खेळ केलाय. पुढे ठेवलाय बॉल, हवेत खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी मोठा फटका येतोय. षटकार धावसंख्येचा वेग मंदावला होता, तो वाढलाय. फटका अप्रतिम होता, जबरदस्त फटका अमित बॉन्ड यांच्या बॅट मधून आला. ताकदीचा वापर अमित बॉन्ड यांनी चांगला केला आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे बॉलला फेकून दिलाय. 6 धावेंसाठी शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि अंतिम षटक. चला टीम धोंडेवाडी आणि ससेवाडी, आपण मित्रांनो वेळ घेऊ नका, कारण अजून एक सामना आपल्याकडे पेंडिंग आहे. तुमच्यातूनच कोणीतरी जाऊन फायनल खेळणार आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं. या स्पर्धेचं जे आयोजन आहे ना, ते भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे आणि ग्रामस्थ मंडळ गोगवे यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवली, पाहिली. अंतिम टप्प्यामध्ये आतापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केले, ज्यांनी आयोजनामध्ये मेहनत घेतली, त्या सर्व घटकांचं मानावे तेवढे आभार. कमी एक टिपिकल फटका आलाय आणि बॉल समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा. 6 येतोय. आणखीन एक चांगला षटकार, प्रतिभावंत फटका. त्या फटक्याची क्वालिटी काही वेगळीच होती आणि डोळ्यांना गारवा देणारा हा फटका होता. अशाच फटक्याने एखादा फलंदाज प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. नाव आहे चिंतामणी निकम. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, परवीन यांच्या बॉलचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल महागडा होता, परंतु त्यानंतर एक चांगला बॉल टाकलाय. म्हणजे याच प्रकारचा अतुलनीय खेळ तुम्हाला करावं लागेल. मॅचचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल, कारण इथे जर जिंकलो ना तरच फायनलचा दरवाजा उघडा होईल. आतापर्यंत दोन्ही संघांनी खेळ चांगला केलाय. खोलवर पद्धतीचा बॉल, यॉर्करचा वार इथे टाकलाय आणि एकच सिंगल धाव. पण डेथ ओव्हर मध्ये तुम्हाला या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते. आपल्या विकेटचा त्याग करतील दोन्ही फलंदाज, एकाच एंडला बॉन्ड येतील माघारी. चला, फलंदाजांना विनंती, आपण घाई करा, आपण सहकार्य करा. टीम कुसगाव कोंडवली या संघाला विनंती, आपण घाई करा, आपला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आतापर्यंत या षटकामध्ये बॉल आतापर्यंत झालेले आहेत तब्बल 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण चर्चा करतोय या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या घटकांनी सहकार्य केलंय त्या सर्व घटकांचा आभार मानावं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येकाने या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आणि त्याचबरोबर ज्यांनी आर्थिक पाठबळ या स्पर्धेला दिलं त्या सर्वांचा आभार. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रवीण. शेवटचे 3 बॉल, पाठी ओढला, त्यानंतर बॉल आतमध्ये आला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आलाय तो डॉट बॉल. एका बाजूला बॅट्समन चिंतामणी निकम तर दुसऱ्या बाजूला आता अक्षय चोरट. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. शेवटचे 2 बॉल, प्रवीण तयार. निश्चित मधले काही बॉल आहेत ना ते त्यांनी अप्रतिम टाकलेत. राऊंड द विकेट पुन्हा तयार. उजव्या यष्टीच्या बाहेर, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. चिंतामणी निकम येथील माघारी विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 आणि शेवटचा बॉल शिल्लक. चला बॅट्समन घाई करा, पुढील बॅट्समन विनंती, आपण घाई करा. आणि आता शेवटच्या बॉलला खेळण्यासाठी शैलेश वरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यानंतर फक्त एकच शेवटचा सामना शिल्लक राहिलेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावातला. चाबुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये विसवलाय बॉल. शेवटच्या बॉलवरती कोणतीही मिळणार नाही धाव. पहिला डाव समाप्त होत आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम कुसगाव कोंढवली या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 34 आणि 35 धावांची गरज आहे टीम धोंडेवाडी ससेवाडीला. चला टीम कुसगाव कोंढवली, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मित्रांनो आपल्याला विनंती, आपण वेळ घेऊ नका, कारण यानंतर आणखीन एक अंतिम सामना शिल्लक आहे. आणि कुरोशी आणि तेटली या टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. टीम कुरोशी तेटली या टीमच्या
संघनायकाला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. जसा हा सामना संपेल तुमचा टॉस जो संघ हा सामना जिंकेल त्या संघासोबत तुमचा टॉस केला जाईल. त्यासाठी विनंती आहे. आणि चला टीम धोंडेवाडी आणि ससेवाडी आपली बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण सहकार्य करा ही विनंती आहे. आजचा दिवस एक दिवसीय स्पर्धा रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होतीये. यानंतर बऱ्याचशा स्पर्धा आपल्या भेटीला येतील आणि त्याचा आपण आस्वाद घेऊ. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे यांनी आयोजित केलेला हा सोहळा. 35 ची गरज आहे. येणारे बॉल 18 34 झाले. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. अठरा बॉल 35 मॅचला होते सुरुवात. अठरा बॉल 35 हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रारंभिक जोडी आलेली आहे. जी स्ट्रायकर जोडी आहे टीम धोंडेवाडी आणि ससेवाडी या टीमची. एका बाजूला बॅट्समन तेजस धोंडे आणि एका बाजूला अजिंक्य वाडकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला अजिंक्य वाडकर बॅटिंगसाठी होतील तयार. तालुका भोर आणि गाव ससेवाडी. दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तालुका भोर गाव धोंडेवाडी नाव तेजस धोंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर गोलंदाजीच्या रनवेवरती तालुका वाई गाव कोंडवली नाव अक्षय चौरट. ओव्हर नंबर 1 मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. 18 बॉल 35 चा थरार. कोणता संघ सेमीफायनल क्रमांक 2 जिंकेल आणि फायनलचा दरवाजा उघडा करेल. 18-35 35-18. पहिला बॉल अक्षय चौरट ओव्हर द विकेट. खोलवर पद्धतीचा पहिलाच बॉल. अजिंक्य वाडकर यांचा प्रयत्न. एक सिंगल धाव. निश्चित कुठेतरी धाव घेताना तेजस झोंडे हे घसरलेले आहेत. पाय त्यांचा थोडासा स्लिप झाला. तयार नव्हते दुसरी धाव घेण्यासाठी. जोखीम टाळलेली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक धाव आलेली आहे. आता तेजस धोंडे स्ट्रायकर एंडला तयार होतील. या खेळाडूंचा खेळ बहरलेला आहे आजच्या दिवसामध्ये. अशा जोडीला थांबवायचा आहे. अक्षय चौरट यांच्याकडे ती क्षमता आहे. ऑलराऊंडर आहेत. क्षेत्ररक्षण फिरवण्याचा प्रयत्न केलाय. डावकुरे हाताचे फलंदाज आलेले आहेत त्यामुळे उजव्या बाजूला क्षेत्ररक्षण फिरवलेलं आहे. किंबहुना ऑनसाइड पॅक केली आहे. भिरकावून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याचा कहर धावसंख्येला बहर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. टिपिकल तेजस झोंडे फटका षटकार. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. तेजस झोंडे अप्रतिम टाइमिंग. सरळ बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. त्याचबरोबर महादेव तुपे वासोळे यांचे आगमन त्यांचंही स्वागत. बॉल क्रमांक 3 अक्षय चौरट पुन्हा तयार. एका बाजूला आक्रमण. तेजस झोंडे यांनी दणदणीत फटक्याचा दानपट्टा आता फिरवायला सुरुवात केली आहे. ओ यावेळेला पा या बॉलची दाहकता. परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्करचा हा कहर होता. बुंदा बॉल टाकलाय. अक्षय चौरट यांनी याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जी काय भिन्नता आहे ती भिन्नता अंमलामध्ये आणावी लागेल. जी काय वैविध्यता आहे त्या वैविध्यतेने गोलंदाजी करावी लागेल. जे काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आज अंमलात आणावं लागेल. परंतु हा बॉल ताकदीच्या जोरावरती
सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी मोठा फटका आलाय. बॅट्समन तेजस झोंडे यांची आक्रमक फलंदाजी, चाबूक स्ट्रोक, दिलखेचाचा फटका बॅटिंग करत असताना तेजस झोंडे यांच्या बॅट मधून आलाय. डावकुरे हाताचे फलंदाज म्हटलं ना की खेळण्याची एक वेगळी शैलीच असते आणि त्याच वेगळ्या शैलीने बॅटिंग करत असताना परंतु एका बाजूला अक्षय चोरट यांना थांबवावं लागेल तेजस झोंडे यांना. यावेळेला फक्त सरळ बॅटने या बॉलला सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे होतील पूर्ण. निश्चित आता कुसगाव कोंडवलीला जाळं विणावं लागेल या विकेटसाठी. जिथे जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे कुटलेले आहेत 15 धावा आणि ज्यावेळेस कुसगाव कोंडवलीने बॅटिंग केली होती ना त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 19 कुटल्या होत्या. त्याचं प्रतिउत्तर द्यायचं आहे धोंडेवाडी आणि ससेवाडीला. भोर विरुद्ध वाई, पुन्हा भिरकावून दिलाय. भीर भीर भीर, हा येतोय तो सिक्सर, षटकार. तालुका भोर, गाव धोंडेवाडी, नाव तेजस झोंडे. मैदानाच्या आतमध्ये चौकार, षटकारांची धुडगूस घालताना हाई बॉल फेकून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो फटका, मोठा षटकार. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रतिउत्तर दिलंय. आपण चर्चा केली की ज्यावेळेस टीम कोंडवली कुसगावने बॅटिंग केली त्यावेळेस 19 कुटल्या. आता त्याचं प्रतिउत्तर देताना धोंडेवाडी ससेवाडीने कुटलेले आहेत धावा 21. म्हणजे याचा विचार प्रखरतेने करावा लागेल. टीम कोंडवली कुसगावला एक वेगळ्या रणनीतीने आता खेळावं लागेल कारण धावसंख्येचा वेग जो वाढलाय तो वेग कमी करायचा आणि विकेट मिळवायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये टीम कुसगाव कोंडवलीने आपल्या टीम मधले एक अनुभवी शस्त्र बाहेर काढलंय. तालुका आहे वाई, गाव आहे कुसगाव, नाव आहे किशोर निकम. गोलंदाजीसाठी तयार. ओव्हर नंबर 2. आज जो काय अनुभव आहे त्या अनुभवाचा कस लागणार आहे. किशोर निकम तयार. हा बॉल पायांवरती टाकला. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. निश्चित ज्या वेळेस आपण किशोर निकम यांच्याबद्दल चर्चा करतो ना त्यांचं वय वाढलंय परंतु त्यांच्या खेळाची धार अजूनही कमी नाही झाली आहे. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे, तुम्ही 1 गाव 11च्या स्पर्धा पहा, तुम्ही प्रीमियर लीग पहा, निश्चित त्यांनी अनेक वेळा चांगला खेळ केलाय परंतु आज 2 गाव 1 संघ या फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ करायचा आहे. संघ अडचणीमध्ये असताना संघाला अडचणीमधून बाहेर काढायचंय अशी परिस्थिती समोर आहे. एका बाजूला ज्यांनी आक्रमण केले संपूर्ण डावामध्ये तेजस झोंडे तयार. तब्बल 3 षटकार ठोकलेले आहेत. किशोर निकम राईट आर्म राऊंड द विकेट तयार. हा खोलवर पद्धतीचा बॉल आपल्या भात्यातून एक चांगला बॉल टाकला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल परंतु त्याच्यामध्ये डॉट बॉलचा रेशोही वाढवावा लागेल कारण धावसंख्या कमी आहे आणि कमी धावसंख्येचा बचाव करताना तुम्हाला डॉट बॉल आणि विकेटसाठी जावं लागतं. एका बाजूला टीम धोंडेवाडी ससेवाडीची आपण चर्चा केली ना तर त्यांची आघाडीची जोडी ही तळ ठोकून बसलेली आहे त्यामुळे त्यांच्या बाजूने हा सामना पाहिला तरी जमेची बाजू आहे. एका बाजूला पहिल्या विकेटचा शोध अजूनही संपला नाहीये. किशोर निकम पुन्हा तयार. अनुभव आपल्या सोबतीला घेऊन यावेळेला पायांवरती बॉल आदळतोय. वेळेची अचूकता साधता आली नाही. एक सिंगल धाव. निश्चित कौतुक करावं लागेल. ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी किशोर निकम आले त्यावेळेस परिस्थिती गोलंदाजी करण्यासाठी अनुकूल नव्हती परंतु अशाही गंभीर परिस्थितीमध्ये एक खंबीर खेळ किशोर निकम यांना करावा लागेल. आतापर्यंत टाकलेले आहेत 3 बॉल, धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत 5. म्हणजे एक लेग बायची त्याच्यामध्ये धाव आहे याचाही उल्लेख आपण करूया आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल 9चा सामना आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये आता पुन्हा तयार तेजस झोंडे. 9 बॉल 9ची गरज. बॉल हवेत खेळलाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक धावत गेलेत आणि पकडलाय झेल. विकेटचं होईल पतन. सेलिब्रेशन किशोर निकम यांचं. धक्का क्रमांक पहिला टीम धोंडे ससेवाडीला.
चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. धोंडेवाडी आणि ससेवाडीला धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि फलंदाज तेजस झोंडे जातील माघारी, ज्यांनी आक्रमक खेळ केला, परंतु जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात त्यांनी अगदी प्रखरतेने संघाला करून दिली. एका बाजूला आता येणारे बॉल आहेत, 8 धावा बनवायच्या आहेत, 9 अशी परिस्थिती आहे. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये कधीही सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ही नेहमी ठेवावीच लागते. याही मॅच मध्ये तो संघर्ष आहे. 8 बॉल 9 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऑलराऊंडर खेळाडू प्रवीण आलेले आहेत, जे ससेवाडीचे आहेत. क्रमांक 3 वरती एका बाजूला किशोर निकम यांचा दमदार मारा सुरू आहे. 8 बॉल 9. मॅचची रंगत वाढत चालली आहे. दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा, कारण यानंतर आणखीन एक सामना आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला सी कॉर्नरला खेळलाय. क्षेत्ररक्षकाची झडप, त्यानंतर त्या बॉलला संरक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या 2 फलंदाजांनी. आता पुन्हा एकदा बॉल टू रन, म्हणजे जेवढे बॉल आहेत तेवढ्याच धावा. सात बॉल 7 ची गरज. चला कुरोशी आणि तेटली संघनायक आपण या मुख्य व्यासपीठावरती ही विनंती आहे, कारण यानंतर एका षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय. 7 बॉल 7 ची गरज. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. विजयाची वाट मोकळी करणारा षटकार. 6 बॉल 1 धावेची गरज. चला तेटली टीम आणि कुरोशी टीम आपला कॅप्टन पाठवा. 6 बॉल 1 ची गरज. हॅलो, चला थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे. चला 1 रनची गरज आहे. टीम कैलासवासी बाळासाहेब दादा चोरड, आपण टीम सहकार्य करा. चला, कारण यानंतर आम्हाला एक मॅच खेळवायची आहे, त्यासाठी विनंती आहे. विनर टीम आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. पहा 1 धावेची गरज आहे. 6 बॉल आणि 1 धावेची गरज. चला लगेच हा चेंडू टाकून घ्या प्लीज, आपल्याला विनंती आहे. विनर टीम आपला कॅप्टन आमच्यापर्यंत अगदी वेगाने धावत येईल. लगेच आम्ही टॉस करू आणि सामनाही त्वरित सुरू करू. किती षटकांचा सामना असेल हे आम्ही टॉस मध्ये सांगू तुम्हाला. कॅप्टन थोडस धावत या. चला चला टॉस करतोय आम्ही. महत्वपूर्ण टॉस आहे. मेगा फायनलचा सामना. वेळ अभावी या ठिकाणी सामना कमी षटकांचा खेळावा लागतोय. अंतिम सामना आहे आणि हा